20 तारखेला काय आहे? 20 तारखेला संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. 20 तारखेला काय आहे? 20 तारखेला आपल्या मालकाचा, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. अमावस्या लागलेली आहे. आज उद्या आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना आत्ताच खूप खूप शुभेच्छा. आणि महाराजांचा प्रकट दिन आहे शुक्रवारी 20 मार्च रोजी. तर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त देखील सर्वांना खूप 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 शुभेच्छा. बघा, प्रकट दिन आपल्याला हा साजरा करायचा आहे. हा सोहळा आपल्या आनंदाचा सोहळा आहे. गगनात मावेना इतका आनंद प्रत्येक सेवेकऱ्याला झाला असेल. आणि या प्रकट दिनानिमित्त, महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर लोकांच्या सेवा सुरूच असते. पण काही कारणास्तव लग्नसराई असेल, सुतक, विटाळ किंवा मासिक पिरियड्समुळे तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही. तर प्रकट दिना दिवशी म्हणजेच 20 मार्च रोजी तुम्हाला जितकी जमेल तितकी सेवा करायची आहे. आणि ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी 5 मिनिटात होईल अशी एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. ती सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, सेवा म्हणजे काय? सेवा फक्त दरवेळेस आपल्याला काहीतरी हवं म्हणून नका करू. कधीतरी महाराजांसाठी करा, कधीतरी आपल्या त्या ब्रह्मांड नायकांसाठी करा, कधीतरी फक्त त्यांच्यासाठी सेवा करून पहा. तुम्ही जर काही मागितलं नाही, न मागता जरी सेवा केली तरी देखील तुम्हाला त्या सेवेच्या बदल्यामध्ये खूप सुंदर असं फळ मिळणार आहे. आणि महाराज स्वतः ते फळ देत असतात. महाराजांना काय हवं आहे? महाराजांना तुमच्याकडून गाडी, बंगला, पैसा नकोय. महाराजांना फक्त निस्वार्थपणे शुद्ध अंतकरणापासून केलेली सेवा तुमच्याकडून हवी आहे. आणि माझा प्रत्येक सेवेकरी, माझे प्रत्येक ताई दादा शुद्ध अंतकरणापासून महाराजांची सेवा करतात. आणि त्यांना वेगवेगळे अनुभव, खूप सुंदर व गोड अनुभव त्यांना येतात व येत देखील आहेत. म्हणून तर आपण या स्वामी सेवेमध्ये आहोत, म्हणून तर आपण या अध्यात्मामध्ये आहोत, बरोबर ना? काही चुकत असेल तर खरंच सांगा. कालच्या व्हिडिओमध्ये एक चूक झाली होती. 19 मार्चच्या ऐवजी 19 फेब्रुवारी चुकून मी टाकलेलं होतं. म्हणजे ते चुकून झालेलं आहे बाय मिस्टेक. तरी देखील आपल्या सेवेकरी आहेत, सेवेकऱ्यांनी मला सांगितलं 19 मार्चच्या ऐवजी तुम्ही 19 फेब्रुवारी का टाकलेलं आहे. त्यावेळेस मला कळलं की मी चुकून 19 मार्चच्या ऐवजी 19 फेब्रुवारी तिथे टाकलेलं आहे. त्या सगळ्यासाठी अगोदर माफी मागते. बघा, 20 मार्च रोजी म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे. शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. मला मान्य आहे, आपण वर्किंग आहोत. आपल्या घरामध्ये घरातला संसाराचा व्याप वेगळा आहे, घरातल्या कामाचा व्याप वेगळा आहे. आपले मुलं बाळ वृद्ध घरात असतील तर त्यांना सांभाळावं लागतं. त्याच पद्धतीने बाहेर आपण कामाला देखील जातो. हे सगळं शेड्यूल आपल्याला एक प्रकारे झेपत नाही. त्यातमध्ये सेवा आणखीन करायची असतात. महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ भेटत नाही. तर या दिवशी कृपया लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आदल्या दिवशीच तुम्ही जरा लवकर झोपा. जरा शांत झोप असेल तर लवकर जाग देखील येते. आणि जर तुमच्या मनात सेवा करण्याची भावना उत्पन्न झाली असेल तर ती देखील सेवा आपल्याकडून महाराजच करून घेतात. आणि आपल्या आईसाठी सेवा करायला काय हरकत आहे, बरोबर ना? चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते, राम नवरात्रीला देखील सुरुवात होते. भरपूर हा महिना म्हणजे पूर्ण सेवा काळाचाच आहे. यात्रा वगैरे देखील सुरुवात होते सगळ्यांच्या, बरोबर ना? तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. सगळ्यात अगोदर शुद्ध शुचिर्भूत व्हायचं आहे. स्वच्छ कपडे, वस्त्र परिधान करायचे आहेत. शक्य असल्यास पिवळ्या रंगाची साडी वगैरे परिधान करण्याचा प्रयत्न करा. सर्व महिलांनी बघा, आपण रोज ड्रेस घालतच असतो. नाही शक्य तुम्हाला साडी नेसणं तर तुम्ही पंजाबी ड्रेस तर घालू शकता ओढणीचा. नाही तर तुम्ही आवर्जून साडी या दिवशी परिधान करा. पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तर अतिशय उत्तमच. महाराजांना चाफ्याची फुलं आवडतात, तर चाफ्याची फुलं जर भेटली तर अतिशय उत्तम. तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. शुचिर्भूत झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला उगवत्या सूर्यासमोर, बरोबर, तुम्हाला ज्यावेळेस सूर्य उगवतो त्याच वेळेस सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ओम गुरुनी सूर्याय नमः म्हणत अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपली पितरांची जी काही सेवा असेल ती सेवा करायची आहे. हातपाय धुवायचे आहेत आठवणीने. आणि नंतर आपली देवपूजा वगैरे करायची आहे आणि सेवेला लागायचं आहे. सकाळी ही सगळी कामं करून घ्यायची आहेत. नाही शक्य भरपूर पहाटे आम्ही सेवा करणार आहोत तर तुमची देवपूजा करून घ्या आणि तुम्ही सेवेला लागलात तरी देखील चालणार आहे. लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये तुम्हाला आवर्जून या दिवशी आपली फरशी आहे ती गोमूत्र, थोडंसं खडं मीठ, हळद टाकायची आहे. गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि याने आपली फरशी स्वच्छ करायची आहे आवर्जून. नंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही. रोज उमऱ्याला हळदीचं लेपन करत जा. नाही शक्य तर दर गुरुवारी तर करत जा. आता प्रकट दिन हा शुक्रवारी आलेला आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही. उमऱ्याची पूजा करायची आणि मग सेवेला बसायचं आहे.
सेवा काय करायची, तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नाही पण या दिवशी तुम्ही थोडासा वेळ काढला आहे महाराजांसाठी, तर तुम्ही आवर्जून श्री स्वामी सचित्र सारामृताचे एक पारायण तर कमीत कमी करायचं आहे. एक पारायण तर तुम्ही आवर्जून करायचं आहे. एवढी एक गोष्ट लक्षात घ्या. 21 अध्याय असतात, जास्तीत जास्त 1 तास जातो, पाऊण तास ते 1 तास पर्यंत जातो. कोणाकोणाचं वाचनाचं स्पीड कमी असेल तर नवीन सेवेकरी असाल तर 1 तासाच्या वरती 15-20 मिनिटं पकडून जातो मी, बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे अवलंबून, बरोबर. तर श्री स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ कंप्लीट तुम्हाला करायचा आहे. एक पारायण कंप्लीट करायचं आहे. 2 पारायण करू शकता, 3 पारायण करू शकता. शक्य असल्यास 3 पारायण जर केले तर अतिशय उत्तम आहे. भरपूर लोकांचे या दिवशी उद्यापन देखील असणार आहे, सांगता देखील असणार आहे. आता याची सांगता कशी करायची, सांगता वगैरे काही नाही आहे. तुम्ही या दिवशी आवर्जून वृद्धांची सेवा करा. आपल्या घरातील वडीलधारी लोक आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा. घरामध्ये उद्धट बोलू नका, घरामध्ये शांतता कशी राहील हे पहा. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये अशी उर्मट असते, तिला किती जरी सांगितलं तर ती ऐकत नसते, तर या दिवशी तिच्या नादालाच लागायचं नाही, कारण आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे. या दिवशी महाराजांचं जागृत तत्व या पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ते आपल्या घरामध्ये कसं टिकून राहील, महाराज आपल्या घरामध्ये कसे टिकून राहतील, महाराज आपल्यावरती प्रसन्न कसे होतील, महाराज आपल्याला आशीर्वाद कसा देतील आणि महाराजांची सेवा मी कशा पद्धतीने करेन, एवढंच फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. दुसरं कुठलंही काहीही बघायचं नाहीये. कोणाविषयी बदल्याची भावना देखील या दिवशी मनामध्ये ठेवायची नाहीये, किंवा त्याने मला असं रात्री केलं होतं उद्या त्याला मी दाखवते, अजिबात नाही कोणाच्या नादाला लागायचं. आपल्या दरवाजासमोर एखादा व्यक्ती जरी आला किंवा एखादी स्त्री असते, एखादा पुरुष कधीच आपल्या घरी येत नाहीत, पण त्या दिवशी अचानक आले तर तो राग मनामध्ये नाही ठेवायचा. घरामध्ये आदर सत्कार करायचा त्यांचा. कधी कोणाच्या पायी महाराज आपल्या घरामध्ये येतील सांगू शकत नाही. महाराज देखील आपली परीक्षा बघत असतात. घराच्या बाहेर कोणी आलं तर त्याला काहीतरी दिल्याशिवाय तुम्ही त्यांना पाठवू नका. कमीत कमी चहा पाणी तरी विचारायचं आहे. असं म्हणत नाही की मी अनोळख्या व्यक्तीला तुम्ही घरात घ्या, पण नाही शक्य तर तुम्ही अनोळख्या व्यक्तीला नाही घरात घ्यायचं, तर तुम्ही बाहेरच्या बाहेर त्यांना काहीतरी दान देखील देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. गरिबांना दान द्यायचं आहे. तुम्ही केळ्याचं देखील दान देऊ शकता. त्या दिवशी आवर्जून आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात देखील पारायण होणार आहेत. तुम्ही तिथे जा. हवन होणार आहेत, तुम्ही तिथे जा. तिथे गेल्यानंतर तुम्ही 1 डझन किंवा 1.25 किलो केळी देखील तुम्ही दान करू शकता. गोरगरिबांना ब्लँकेट वगैरे दान करा. ज्या शक्यतो पिवळ्या रंगाची ब्लँकेट वगैरे तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने बघा, महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही नाही तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणं शक्य, तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. 11 वेळा तारक मंत्राचे पठण करा किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. घोर कष्टधार उद्धार स्तोत्र, घोर कष्ट उद्धार स्तोत्राचे पठण करा. आपल्या घरामध्ये जितकी होईल तितकी सेवा करा. तेही शक्य नाही चालता बसता उठता जेवण करता करता खाता खाता मनामध्ये नामस्मरण महाराजांचं ठेवायचं आहे. काही शक्य नाही आहे. आपल्याला काही देखील बसून सेवाच करणं शक्य नाही आहे, तर फक्त नामस्मरण करायचं आहे. महाराजांना सगळ्यात प्रिय सेवा कोणती असेल तर ती नामस्मरण आहे. शुद्ध अंतकरणापासून महाराजांचं नाव घेत राहा दिवसभर. मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ ठेवायचं आहे, किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तुमच्या इच्छेने किंवा तारक मंत्र पुटपुटत राहा. तुमच्या इच्छेने तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा. पण आवर्जून महाराजांची या दिवशी सेवा जी जमेल ती सेवा करा, पण सेवा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जी जमेल ती सेवा करा. पण हा दिवस सोन्याहून पिवळा आहे आपल्यासाठी, आणि कसा हा या दिवसाला किती म्हणजे जास्त पुण्य पदरात पाडून घेण्याची ही संधी आपल्याला लाभलेली आहे. तर कोणी देखील ही संधी वाया जाऊ द्यायची नाही आहे, आणि प्रत्येक व्यक्ती ही सेवा करणार. माझे सगळे सेवेकरी ही सेवा करणार ही मला माहितीच आहे. तरी देखील तुमच्या काय शंका असतील, कोणत्या सेवेविषयी तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.